अतिशय आनंद आहे की आज ज्या भूमीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला, लक्ष्मी विलास पॅलेस हाकेच्या अंतरावर आहे, ज्या भूमीनं छत्रपती शाहू महाराजांचा कर्तृत्ववान राजा या देशाला समतेचा संदेश देणारा राजा दिला, आज त्याच भूमीमध्ये संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन होतंय आणि ते पण तुमच्या हस्ते होतंय, याचा सार्थ अभिमान कसबा बावडा वासीय म्हणून आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी याचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्या मंडळींना आहे. कारण की ज्या इतिहासाला घेऊन आम्ही भविष्य काळातला भूगोल घडवण्याचं काम करतो, रात्र आणि दिवस आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो, आज त्यांचा पुतळा इथं होतोय, याच्यासारखा भाग्याचा दिवस आज आमच्यासाठी कुठलाही या ठिकाणी नाही. आज अनेक कामं आम्ही आमच्या आयुष्यामध्ये केली असतील, हजारो कोटीची कामं केली असतील, परंतु आज माझ्या आयुष्याचं कृतार्थ काय झालं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं पुण्याईचं काम मी या ठिकाणी सांगतो. कारण की मी म्हटलं तसं शिवाजी महाराजांचा विचार, त्यांचा आचार येणाऱ्या भविष्यकाळातल्या पिढीला दिशा देणारा या ठिकाणी असणार आहे. आज शिवराज्य अभिषेक 350 वर्ष शिवराज्य अभिषेकला या ठिकाणी होत आहेत. रायगड हा किल्ला काही लोकांसाठी किल्ला असेल, परंतु आमच्यासाठी ते मंदिर आहे हे मला जाहीरपणे या ठिकाणी सांगावं लागेल. आणि या मंदिरावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्य अभिषेकचा सोहळा गेल्या 15 वर्षापूर्वी या राज्यामध्ये या देशामध्ये हा सोहळा जगाच्या नकाशावर कोणी घेऊन जाण्याचं काम केलं असेल तर ते युवराज संभाजी राजेंनी केलं, हे आपल्याला विसरून या ठिकाणी चालणार नाही. आज हा सोहळा फक्त कोल्हापूर पुरता मर्यादित राहिला नाही, संभाजीराजे महाराष्ट्रापुरता राहिला नाही. 6 जूनची वाट हे देशातले लोक या ठिकाणी बघतात. लाखो लोक अगदी या शिवराज्य अभिषेक सोहळ्याला या 6 जूनला रायगड किल्ल्यावर येताना या ठिकाणी दिसतात. उन्हाची पर्वा करत नाहीत, पावसाची पर्वा करत नाहीत, काय पोटात अन्न आहे नाही याचा विचार ही मंडळी करत नाहीत. कारण की त्यांना माहित आहे आज मी जो काय जिवंत आहे, आज मी काय ताठ माने जो उभा आहे, तो शिवाजी महाराजांनी लढाई केली म्हणून आज ताठ मानेने मी उभा आहे. याची जाणीव आज समाजातल्या प्रत्येकाला आहे की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मी काय असतो, हा विचार निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून या कर्तृत्ववान राजाचा जेवढं आपण कार्य पुढे घेऊन जाऊ तेवढं कमी आहे, जेवढं त्यांच्याबद्दल आपण बोलल तेवढं या ठिकाणी कमी आहे. 100 वर्षानंतर कसबा बावड्याचा ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल, निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाचा इतिहास संभाजीराजे सुवर्ण अक्षराने या ठिकाणी लिहिला जाईल, सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल की अनेक वर्षाची मागणी आज या ठिकाणी पूर्ण होते, याचा अभिमान आम्हाला निश्चितपणे आहे. आज भूमिपूजन सोहळा अगदी 4 दिवसापूर्वी ठरला, अगदी 4 दिवसापूर्वी मी मुलांना बोलवलं, परवानग्या झालेल्या आहेत, आपण कशासाठी थांबायचं, आपण भूमिपूजन सोहळा करू, संभाजीराजांच्या हस्ते करूया अशी सगळ्यांनी एकमुखी मागणी संभाजीराजे केली. मी ज्यावेळी सांगितलं कुणाच्या हस्ते करायचं, संभाजीराजांच्या हस्ते करूया का, म्हणलं 1 मिनिटात सगळेजण म्हणले योग्य पाहुणा आपण संभाजीराजांच्याच हस्ते हा कार्यक्रम करायचा. आणि आपण देखील काल मुंबईला होता, दौरा करून आपण आलात आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. हे भूमिपूजन साधं सुद्धा या ठिकाणी नाही आहे. ज्या घागरीतून आम्ही पाणी या ठिकाणी ओतलं, पाणी अर्पण केलं या भूमीमध्ये, हे पाणी गंगेतून आलेले एक घागर आहे, बद्रीनाथातून आलेले एक घागर आहे, 17 किल्ल्यातून माती आणलेले आहे, 17 किल्ल्यातून या राज्यातलं पाणी आणण्याचं काम या आमच्या सगळ्या तरुण मित्रांनी केलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवल्या पाहिजेत. आज एअरपोर्टचं उद्घाटन संभाजीराजे झालं, आपण सगळ्यांच्या प्रयत्नातून झालं, परंतु एअरपोर्ट कुणी केला, छत्रपती राजाराम महाराजांनी त्या काळामध्ये एअरपोर्ट त्या ठिकाणी केला. म्हणजे आज कोल्हापूरच्या विकासामध्ये कोल्हापूरला खऱ्या अर्थानं आर्थिक दृष्ट्या उभा करण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि ह्या विचाराचे पायीक तुम्ही आम्ही आहोत. हा विचारच भविष्य काळात तुम्हाला आम्हाला पुढच्या काळामध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी येणाऱ्या भविष्य काळात तुमची आमची असणार आहे. आज कसबा बावड्याचं नाव शाहू महाराजांनी जगभर नेलं, लक्ष्मी विलास पॅलेसच्या माध्यमातून, या पुतळ्याच्या माध्यमातून देखील आज जगभर आपल्या गावाचं नाव होणार आहे. आणि म्हणून माझी गावकऱ्यांना विनंती आहे
या गावचा स्वाभिमान जपण्याचं काम कायमपणे आपण केलेलं आहे. मग बंटी पाटील असू दे, ऋतुराज पाटील असू दे, या गावानं भरभरून असं प्रेम आमच्या कुटुंबाला सातत्यानं दिलेलं आहे. डी.वाय. पाटील साहेब असतील, मी असो, संजय भैया असतील, ऋतुराज पाटील असतील, या गावाप्रती दायित्व हे नेहमी आमचं राहिलेलं आहे. रात्री 12 वाजले मी नेहमी सांगतो, जगात कुठेही फिरत असलो तरी बंटी पाटील कुठला तर बंटी पाटील बावड्याचा, हे माझं पाठीमागचं कोण पुसू शकत नाही. आणि म्हणून या बावड्यातला स्वाभिमान, या बावड्याची अस्मिता, या बावड्याचा अभिमान कायमपणे जपण्याचं काम आमचं कुटुंब करणार, यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, हा शब्द मी सातत्यानं देत आलेलो आहे. आणि म्हणून येणाऱ्या भविष्य काळात देखील या विचाराचे पाईक म्हणून, शाहू महाराजांच्या विचाराचे पाईक, छत्रपती शिवाजी महाराजांचा आचार आणि विचार पुढच्या काळात पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी जशी माझी आहे तशी इथं बसणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे. आपण विश्वासानं येणाऱ्या भविष्य काळात एकत्र राहूया एवढी अपेक्षा व्यक्त करतो. जाताना एकच शेर सांगतो आणि जातो, छत्रपती शिवाजी महाराज की पहचान लेके हम चलते, छत्रपती शिवाजी महाराज की पहचान लेके हम चलते, कौन कहता है हम डरते हैं, कौन कहता है हम डरते हैं, हम तो मरने के बाद भी आग से लड़ते हैं, आग से लड़ते हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी.